जय हिंद मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमची येणारे पोलीस भरती 2025 मध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल। तर वेळ न वाया घालवता चला व्हिडिओला सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, भारत सेवक समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली। कोणी स्थापना केलेली आहे मित्रांनो? तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला, याच्यामुळे काय होईल तर तुमची रिव्हिजन होईल। तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली होती। पुढचा प्रश्न, पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी इंडियन हाऊस ही संस्था डॅश डॅश या ठिकाणी स्थापन केले। कोणत्या ठिकाणी स्थापन केलेले आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, लंडन या ठिकाणी इंडियन हाऊस या संस्थाची स्थापना झालेली आहे। पुढचा प्रश्न, सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? कोणी स्थापन केलेले आहे सेवा सदन? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, रमाबाई रानडे यांनी सेवा सदन ही स्थापना केलेली आहे। पुढचा प्रश्न, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना डॅश डॅश यांनी केली। कोणी केलेली हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली। पुढचा प्रश्न, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल चे मुख्यालय कुठे आहे? कोणत्या ठिकाणी आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल? तर दुबई या ठिकाणी आहे। ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल। पुढचा प्रश्न, कोल्हापूर जिल्ह्यातील डॅश डॅश हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते। तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, नांदवाड या ठिकाणी ओळखले जाते। पुढचा प्रश्न, दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? कोणत्या तालुक्यात आहे? तर राधानगरी या तालुक्यात आहे कोणता दाजीपूर अभयारण्य। पुढचा प्रश्न, तिल्हारी धबधबा कोणत्या तालुक्यात आहे? तिल्हारी धबधबा कोणत्या तालुक्यात आहे? तर चांदगड ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल। पुढचा प्रश्न, यक्षगान हा लोक नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, कर्नाटक या राज्यात। पुढचा प्रश्न, पीत क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे पीत क्रांती? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, तेल बिया उत्पादन याच्याशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न, भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारांची किमान वयोमर्यादा किती आहे? किती आहे कमीत कमी वयोमर्यादा किती असायला पाहिजे राष्ट्रपती पदासाठी? तर 21 नव्हे तर कमीत कमी 35 असावे। ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल। पुढचा प्रश्न, धन विधेयक हे खालीलपैकी कोणत्या सभागृहात मांडले जाते? कोणत्या सभागृहात मांडले जाते धन विधेयक? लोकसभा ऑप्शन क्रमांक ए। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? विधान परिषद नसलेले राज्य सांगायचं आहे। तर मध्य प्रदेश ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल। पुढचा प्रश्न, राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करते? तर राज्यपाल ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल। पुढचा प्रश्न, 1857च्या उठावास स्वतंत्र युद्ध असे कोणी संबोधले? कोणी संबोधले होते? तर वीरा सावरकर यांनी। ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल। थँक्यू फ्रेंड्स, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच कंटिन्यू सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।